श्री स्वामी समर्थ. श्रावण चालू आहे आत्ता. ज्यांचं कुणाचा आजारपण जास्त असेल, कुठलंही आजारपण असू दे, जास्त असेल असं वाटत असेल तर महादेवाच्या पिंडीवर सोमवारी केला तरी चालेल, उत्तम. पण एरवी कुठल्याही दिवशी हा तुम्ही उपाय केला तरी चालेल श्रावण महिन्यामध्ये. बेलपत्र घ्या, त्या 108 घ्या, त्याच्यावर ओम लिहायचं, मध्ये नमः शिवाय दोन्ही बाजूला, पुढं ओम, इकडच्या बाजूला नमः, इकडच्या बाजूला शिवाय, असं पूर्ण मंत्र त्या पानावर तयार होतो. ओम नमः शिवायचा मंत्र करायचा. ती पानं महादेवाच्या पिंडीवर एक व्हायचं ओम नमः शिवाय, दुसरं व्हायचं ओम नमः शिवाय, अशी 108 पानं महादेवाच्या पिंडीवर व्हायची. अक्षदा व्हायच्या. पुढं तुम्ही कुठलाही पांढरा नैवेद्य ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावायचा. गाईच्या तुपाचा असेल तर उत्तम, नसेल तर कुठल्याही तुपाचा दिवा चालतो. तो तुपाचा दिवा लावायचा. जेवढं शक्य होईल तेवढं हा 43 दिवस उपाय करा. रोजचं बेलपत्र नाही जमलं तर एक 5 बेलपत्र घाला. एक पहिल्यांदा तर 108 घाला, नंतर नाही तुम्हाला जमली रोज 108 घालायला तर 5 बेलपत्र घाला. 108 घातलेलाच उत्तम, परिणाम चांगला होतो. पण जर नाही जमलं तर 11 तुम्ही घाला किंवा 5 घाला, जेवढी जमतील तेवढी तुम्ही बेलपत्र घाला. आणि 43 दिवस रोज महादेवाच्या पिंडीपुढं तुपाचा दिवा लावायचा. ओम नमः शिवायचं मंत्र, जे तुम्हाला जे दुखणं असेल ते फक्त सांगा की बाबा हे कमी होऊ देत. बाकी सगळं तुमचं धन्यवाद की तुम्ही मला एवढं सगळं दिलं, एवढं सगळं शरीर चांगलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. माझ्याकडून जर तुम्हाला काही उपाय हवे असतील तर नवीन व्हॉट्सअप नंबर आहे माझा हा, 78 40 97 14 55. पहिला आपला बंद झाला आहे, त्यामुळं हा दुसरा व्हॉट्सअप नंबर आहे. इथं तुम्ही हाय करू शकता. माझे जुने क्लायंट आहेत, त्यांनी फक्त हाय करून त्यांची नावं पाठवा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की हे आपली कामं केलेली आहेत, तुमचे जे काय आहेत काम त्याच्यावर उपाय दिलेले आहेत, त्यामुळं मी ते सेव्ह करून ठेवेन. श्री स्वामी समर्थ.